हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल, वेलकम टू माय व्लॉग. तर आज रविवार आहे. आज रविवार असल्यामुळं थोडंसं उशिरा वगैरे उठणं झालं. आम्ही आत्ता रेडी वगैरे झालो आहे. तर आजचा व्लॉग असणार आहे अबाउट फूड व्लॉग. कारण आज मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही जाणार आहोत आमच्या फेवरेट ब्रेकफास्ट स्पॉटवरती. खूप छान ब्रेकफास्ट भेटतं तिथे. तर ही खूप सस्पेन्स गोष्ट आहे. तर आपण जाऊया आणि बघूया कसं आहे तिथे. आणि आम्हाला उशीर झाला आहे. माझ्यामुळं नाही बरं, माझ्या नवऱ्यामुळे उशीर झाला आहे. तर आम्ही हा स्पॉट इतका खास का आहे, कारण आम्ही आधी जिथे राहायचो ना तिथून फक्त 4 ते 5 किलोमीटरच होतं. पण आम्ही आत्ता नवीन घरात शिफ्ट झालो आहे. तर त्या शिफ्टिंगचं आणि तिथलं अंतर ॲटलिस्ट कमीत कमी 20 किलोमीटर्स तरी आहे. बाय द वे आता ऑलमोस्ट जेवणाची वेळ झालेली आहे, पण आम्ही जातो ब्रेकफास्टला कारण उशीर झालेला आहे आम्हाला. त्यामुळं धुळीचा वगैरे त्रास थोडाफार होतोच आहे. आणि माझा नवरा आत्ता गाडी साफ करतो आहे, तुम्हाला दाखवते मी. किती माझी गॅलरी तर पूर्ण धुळीने वगैरे भरून जाते. आणि आमच्या तर सोसायटीमध्ये काम चालूच आहे, पण शेजारच्या पण सोसायट्यांचं काम चालू आहे. त्यामुळे तिथलीही धूळ येते आणि धुळेचे दुष्परिणाम हे फार वाईट असतात, तुम्हाला माहितीच आहे. मी तुम्हाला दाखवते की आमच्या गाडीवर किती धूळ बसली आहे. काय करायचं आहे आता. धुळीचे दुष्परिणाम बघा. आमचं आता कॉन्व्हर्सेशन असं सहज चालू होतं की ब्रेकफास्टसाठी कोणी 20 किलोमीटर ड्राईव्ह करत जातं का, तेही पुण्याच्या ह्या असल्या ट्रॅफिकमध्ये. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचे पण घरचे असेच इलॉजिकल आणि लॉजिकल रिझन देतात का न जाण्यासाठी. एकतर ती आपली फेवरेट जागा असते आणि आपण एकतर खूप दिवसांनी जात असतो. ती फिलिंगच त्या लोकांना कधी कळत नसते, बरोबर आहे ना. कॉलेजचा रोड होता, तर तिथे पण बरीच वर्दळ असते आणि बरेच खायचे स्पॉट आहेत तिथे. मी रील्सवरती वगैरे पाहिलं होतं, पण आज त्याचा नंबर नाही आहे. आपण ते नेक्स्ट टाईम ट्राय करूया. आणि इथूनच पुढे गेले की काटागिरीची मिसळ भेटते. अप्रतिम मिसळ आहे त्यांची. आज तिचा पण नंबर नाही आहे, त्यामुळे ती आपण कधीतरी नंतरच्या ब्लॉगमध्ये ट्राय करूया. जर तुम्हाला इथले काही आणखीन स्पॉट माहिती असतील ना, तर मला नक्की सांगा, का आपण त्याचे नक्की व्हिडिओज करू. आपण ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की एक्सप्लोअर करूया. ही आहे काटागिरीची मिसळ. इथे पण बरीच गर्दी दिसते. आपण आलोय त्या ठिकाणी, पण इथे पार्किंगचा ॲज युजल प्रॉब्लेमच आहे. इथेच करशील पार्क, इथेच कर. आपण चलत जाऊया, चालेल की. यस. आपण आलोय त्या स्पॉटवरती जिथे आपण ब्रेकफास्ट करणार आहोत. तर आज संडे असल्यामुळे बरीचशी ती गर्दी आहे. आय होप की वेटिंग नसेल. चला बघूया. ही आली आहे आपली थट्टे इडली. फायनली आपण आलो आहे जिथे आपण नाश्ता करायला होतो, गुरुजी इडलीला. गुरुजी इडलीमध्ये बरेचसे ब्रेकफास्टचे ऑप्शन आहेत, पण माझा फेवरेट खूप वर्षापासून ती म्हणजे ही थट्टे इडली. आणि ही थट्टे इडली बाबतीतची यांची स्पेशली मला खूप आवडते थट्टे इडली, कारण ते सांबर देत नाहीत. हे प्युअर चटणी आहे आणि हे जो लालसर भाग आहे त्याला पोळी म्हणतात. आणि त्याच्यावरती ते तूप टाकून देतात. त्याच्यामुळे इतकी टेस्टी लागते ना. मी नक्की सगळ्यांना रेकमेंड करेन, एकदा या आणि नक्की खा. नेक्स्ट डिश आपण मागवली आहे ते म्हणजे घी पोळी डोसा. त्याच्यामध्ये चटणी आणि ही आय डोंट नो हे काय आहे, पण हे खूप टेस्टी लागतं. चटणी टाईपच आहे. आणि हा आहे घी पोळी डोसा. त्याच्या आतमध्ये आलू भाजी, त्याच्यावरती पोळी आणि तूप टाकलेलं असतं खूप सारं. त्याच्यामुळे हा खूप अप्रतिम लागतो. यांचे आय थिंक यांचं दुसरं एक आउटलेट आहे कोथरूडमध्ये. जर तुम्ही कोथरूडचे असाल तर तिथे जाऊन नक्की ट्राय करा. हे वर्थ ट्राईंग आहे. मी आता खाऊन बघतो.
इथेही चटणी होती. गणेश जयंतीमुळे त्यांच्याकडे उकडीचे मोदक पण भेटतात, ते पण ट्राय करूया. अशी मस्त तुपाची धार टाकायची आणि ट्राय करायची. शब्द नाही आहेत माझ्याकडे, अप्रतिम आहे. भरपेट खाल्ल्यानंतर आम्ही घेतला एक मस्त गडगडीत चहा. 100ला 3 हो. आणि मोठा ते 350 रुपयाला एक बॉक्स. खूप वेळ त्याला बार्गेनिंग करून फायनली त्यानं 200 रुपयाला मोठीवाली स्ट्रॉबेरी दिली. किती क्यूट दिसतात ह्या स्ट्रॉबेरीज आणि याची पॅकिंग पण त्यानं खूप छान केली आहे. आणि उन्हामुळे एक असा एक लालसर कलर त्याचा आलेला आहे. तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता ह्याच्या स्ट्रॉबेरीज. आणि खूप फ्रेश आहेत बऱ्याच स्ट्रॉबेरीज, कीड वगैरे नाही आहे यांना. आणि मी खाऊन पण बघितली. तर आम्ही बऱ्यापैकी ब्रेकफास्ट वगैरे आमचं सगळं झालं आहे आता. आणि मी तुम्हाला पुण्यातलं फेमस म्हणेन, माझं फेवरेट तरी ते स्पॉट आहे गुरुजी इडली म्हणून. तर ते मी तुम्हाला आज दाखवलं. तर तिथे खूप छान ऑप्शन्स आहेत, एकदा नक्की ट्राय आउट करा जाऊन. तर तुम्हाला पण गुरुजी इडली आवडते का ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखीन कोणते स्पॉट्स आहे जिथं मी जाऊन त्याचा व्लॉग करू असं तुम्हाला वाटतं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि नेक्स्ट व्लॉगची पण असंच प्रतिसाद द्या. आणि मग धन्यवाद तुम्ही सगळ्यांचे की तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय मला. असंच देत राहा. ह्या व्लॉगला पण असाच प्रतिसाद द्या आणि नेक्स्ट व्लॉगला पण. बाय.